तुमच्या घरच्यांना जर वाटत असेल ना की हिला काय हॉटेलसारखी आणि बाहेरसारखी बिर्याणीच बनवायला येत नाही, तर ही अंडा बिर्याणी त्यांना एकदा बनवून खाऊच घाला. तर काय करायचं, तांदूळ इथं अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. नंतर अंडी शिजवून घ्यायची, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटात अंडी एकदम छान अशी शिजून तयार होतात. अंडी शिजली, थंड झाली की त्याच्यावरचं कवच असं काढून घ्यायचं आणि त्याला अशी कापं करून घ्यायची. आता तांदूळ सुद्धा शिजवून घ्यायचा, पाण्यात मीठ टाकायचं, खडे मसाले टाकायचं. 80% शिजला की थंड करायला ठेवून द्यायचा. नंतर कढईत गरम तेल केलं, त्याच्यानंतर असा कांदा छान असा भाजून घेतला, काजू सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे. नंतर अंडी जी शिजवलेली आहे ती फ्राय करून घ्यायची. हळद, लाल मिरची पावडर, मीठ टाकून छान अशी फ्राय करून घ्यायची, ती काढून घ्यायची. नंतर त्याच तेलात जिरे, नंतर मिरची आणि कांदा टोमॅटो टाकून घ्यायचं, छान असं भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं, कोथिंबीर पुदिना टाकून घ्यायचे. नंतर बिर्याणी मसाला, धने पावडर, हळद आणि मिरची पावडर हे टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि दही टाकून घ्यायचं. दही एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं 2 मिनिट झाकून ठेवायचं आणि ह्याच्यात अंडी टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं आणि शिजवलेला भात याच्यात टाकून घ्यायचा आणि असं लेअर देऊन घ्यायचं. एकदम झक्कास अशी बिर्याणी तयार होते बरं का. नक्की बनवून बघा.